हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आज आपण काहीतरी विशेष बनवणार आहे. आर्ट अँड क्राफ्टचं आपण बनवणार आहे. तर ही एक आहे जो केकचा बेस म्हणतो की नाही आपण, तोच आहे. मी असं काही विकत वगैरे काही म्हणजे हा आणलेला नाही आहे. केकवर आला होता तर ठेवला होता तो करण्यासाठी, नाही का. तर हा असा बेस आहे. हे जे आपले मोल्ड असतात ते मिळतात की नाही, क्ले म्हणतो आपण, तर ते क्ले सोबत हे असं बेलन काइंड ऑफ मिळतं. ते हा फेविकॉलचा एक हे आहे कोन, आणि हे फेविक्रिलचं मोल्डिट आहे. हे असे दोन सोल्युशन असतात. तर ह्या दोन्हींना कसं असतं, फोडलं की एकमेकात मिक्स करायचं, असं छान मिक्स करायचं आणि त्याच्यावरून आपण एक बनवणार आहोत. मोझॅइक आर्ट किंवा लिपानी आर्ट म्हणतात. तर ते करणार आहे आज. आणि हे हे जे फेविक्रिलचं आहे की नाही हे, तर त्यावर इन्स्ट्रक्शन वगैरे सगळे दिली असते, ते फॉलो करायचे. आणि ते बेलत असताना आपल्याला लागणार आहे पावडर. हे आपलं घरचं नॉर्मल पावडर घेतलं मी आणि त्याचं करते आहे. तर डिझाईन मी म्हणजे कन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे, तर त्या हिशोबानेच करणार आहे. तर मला एक राऊंड करायचं आहे त्या ह्याचं, आणि मग त्यानंतर ते चिपकायचं. तर त्यासाठी चला आपण स्टार्ट करूया. तर लागेल तसं प्रपोर्शन घ्यायचं, कारण काय आहे याचं लवकर ना ते कडक होऊन जातं त्याच्यामुळं, म्हणजे मिक्स केल्यानंतर. असं सेपरेट असेल ना तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. बट सपोज जर तुम्ही एकत्र करताय ना, आणि क्वांटिटी सेम घ्यायची. आता बघा असं पाहून घ्यायचं. आता विजिबली आपल्या डोळ्याला समजतं ना किती क्वांटिटी कशाची झाली आहे, त्या हिशोबाने करायचं. आता बरोबर आहे बघा. असे दोन घेतले. थोडं इथं पावडर टाकायचं. चला तुम्हाला दाखवते. पावडर यासाठी की ते हाताला चिपकतं, नाही का, त्याच्यामुळं असं पावडर लावले की हाताला चिपकणार नाही. आता हे घेतले आणि हे दोन्ही बॉल असे एकत्र करायचे. आणि हे बघा तुम्ही, असं एकजीव झालं पाहिजे ते, नाही तर असं टेक्स्चर दिसतं. बघा दिसतंय, असे दोन कलरचे दोन टेक्स्चर दिसतात, पण ते तसं नाही दिसतं. ते पूर्ण एकत्र एकजीव झालं पाहिजे. असं हाताने हे करायचं. आपण कणिक कसं मळतो तशा टाईपमध्ये करून घ्यायचं. हे बघा झालेलं आहे तयार. अगदी 2 मिनटातच होते. आणि हे एअर ड्राय होते, त्यामुळे ना जरासं क्विक प्रोसिजर आहे ह्याची. थोडं लवकर लवकर करावं लागतं. चला बेलनने जमत नाही आहे, बेलनने फ्लॅटच होत आहे. जे की आपल्याला फ्लॅट नको आहे, आपल्याला ना अशी दोरी बनवायची. तुम्हाला दाखव. हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हाताला पावडर लावत राहायचं, म्हणजे ते बोटाला चिपकत नाही. हे सगळं एकत्र झाल्यानंतर म्हणजे एकच कलर आपल्याला दिसायला लागला, मग त्यानंतर असं पावडर घ्यायचं खाली आणि त्याचं काहीतरी म्हणजे असं पाईप तयार करायचं, ट्राय करायचं. म्हणजे कसं ती अशी छोटीशी जी लाईन आपण तयार करतो ना, त्याच्यानेच आपल्याला मोझॅइक आर्ट किंवा लिपानी आर्ट असं बनवतात. म्हणजे बघा मी किती छान बनवलं. मी जरा बारीक बनवल्यात. नेक्स्ट टाईम तुम्ही जर करत असेल ना, तुम्ही जाड बनवू शकता. जाड जरा छान दिसतात. माझ्याकडे हा जे मोल्ड आहे थोडंसं कमी असल्यामुळे मला वाटलं पुरेल का नाही, म्हणून मी थोडा बारीक लाईन करत होती. तुम्ही पण बघा, असं केलं ना इझी होतं. हे असं सोपं जातं. आणि एक असतं पावडर लावलं म्हणजे ना ते हाताला चिपकत नाही, तर बेस खाली पण चिपकत नाही, आणि इव्हनली सगळं बनतं. आणि समजा आपल्याला कुठं वाटतंय कमी जास्त होतं आहे, जाड होतं आहे, तर आपल्या हिशोबाने आपण ते कट करून घ्यायचं. आणि जवळपास 1-1.5 तास हे राहतं मिक्स करून सुद्धा. तर तुम्ही करू शकता. असं काही घाई नाही की आत्ताच झालं पाहिजे सगळं, पण जरा लवकर केलं म्हणजे त्याच्यात तितकी असं हे असतं, नाही का. ती अशी लांब अशी दोरी सगळी बनवून घेतली आपण की त्यानंतर आपली पुढची प्रोसेस चालू होती. त्यासाठी आपल्याला ग्लू लागणार आहे. तसे चांगलं करून घ्यायच्या. 2-4 एकदाच बनवून घेतलं म्हणजे आपल्याला तिथं वेळ वाया नाही जात, आणि वाटेल तसं आपण हे करून घेतो. बघा, तर मी हे असं बनवून घेतलं. फर्स्ट राऊंड झालं आहे माझं. त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे फेविकॉल घ्यायचं आणि त्यावरती हे लावायचं, आणि त्याच्यावरनं असे डॉट डॉट मी बनवून घेतले.
तुम्ही बघू शकता माझ्याजवळ एक टाचणी होती, तुम्ही दुसरं पण काही यूज करून त्याला अशी डिझाईन देऊ शकता. तर हे पाईप जे तयार केले होते ते फेविकॉल घेतला, त्याची अशी लाईन मारली आणि त्याच्यावरच हे चिटकून दिलं. खूप सोपं काम आहे हे. तर हा सर्कल पूर्ण झाला आहे. आता आतमध्ये एक सर्कल करायचं आणि जे ग्लास काचं जे असतात की नाही वर्कचं, तर ते वाला लावायचं त्याला. तर आणखी एक सर्कल बनवण्यासाठी परत तीच प्रोसिजर करावं लागणार आहे. हे दुसरा राऊंड पण मी असं चिपकवला. फेविकॉल घेतलं, फेविकॉलवरूनच ती जी पाईप तयार केले होते ते लावले आणि डिझाईन काही करण्यासाठी जी टाचणी असते ना त्याच्याच बॅक साईडच्या ह्याच्याने मी असे छोटे 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 डॉट केले. एक वेगळंच टेक्स्चर येतं नाही का. आणि माझी फर्स्ट टाईम आहे म्हणून माझं ना पूर्ण सर्कल एकदम परफेक्ट आलं नाही, जे काही आर्टिस्टचे असतात. जर आपण प्रॅक्टिस करत राहिलो, हे 2-4 वेळेस जर बनवलं किंवा सवय झाली ना की हे एकदम परफेक्ट येत जाईल. पण त्यासाठी प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाचं आहे. आता मला पण प्रॅक्टिस करायची आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हां, फर्स्ट टाईम जर काही असं गोंधळ होत असेल तर काही टेन्शन. हे दोन्ही सर्कल झाल्यानंतर मी ठरवलं की आतमध्ये वेलकम करायचं. तर तुम्ही पेनीने आखून घेऊ शकता. तुम्ही पेन पेन्सिल असं नाही यूज करता, डायरेक्ट फेविकॉलने ते आखून घेतलं होतं, म्हणजे वेलकम लिहिलं होतं. तुम्ही असं करू नका, कारण त्याचे ना जे फेविकॉल असतात त्याचे तिथे असे एक निशाण उमटतात, ते चांगलं नाही वाटत. तर असं ते बनवायचं, जी पाईप आपण बनवून घेतले होते तसेच ते बनवून त्याच्याने असं कट करून जसं वाटेल तसं वेलकम वगैरे करून घ्यायचं आपल्याला. बघा मी फेविकॉल घेऊन कसं चिपकवते आहे, तसंच ट्राय करायचं. छोटे छोटे कट्स मारावं लागतात त्यांना. कटिंगसाठी पण तुम्ही जे माझी टाचणी होती ना तीच यूज केली. तुम्ही पण तसंच यूज करू शकता किंवा कटर घेऊ शकता, जेणेकरून ते व्यवस्थित कट झालं पाहिजे आणि प्रॉपर एक वेलकम दिसलं पाहिजे. किंवा तुम्ही जे काही डिझाईन करतात ना ते प्रॉपर कट करता आलं पाहिजे, अशा हिशोबाने घ्यायचं. हे फेविकॉलचा जो कोन मला मिळाला होता तो खूप छान झाला आणि तुम्ही बघू शकता माझं वेलकम तयार होतं आहे. मी सडनली काहीतरी ठरवलं बरं का करायचं म्हणून. ॲक्च्युली मी विचार दुसरा केला होता, मोठा आर्ट करायचं. बट पहिल्यांदा करते आहे म्हणून काय, तर त्या जे फेविक्रिलचं मोल्डेड आहे ना त्याचा मला अंदाज नाही आला किती लागेल काही नाही. तर त्यामुळेच वेलकम करायचं ठरवलं, कारण कमीमध्ये ते होऊन जातं. कारण जे माझ्याजवळ अवेलेबल नव्हतं आता सध्याच्याला. जर तुमच्याकडे असेल ना, तुम्ही डिझाईन वगैरे खूप काही काही करू शकता. अशा लिप्सचं म्हणजे पानं वगैरे असे काढलं, जे आपला मंडला आर्ट असतं की नाही त्या हिशोबाने. मला जसं लागतं त्या हिशोबाने त्या पाईप बनवून ते कट करून घेत होती. खूप कॉन्सन्ट्रेशननी करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी. एक ना थेरपी काइंड ऑफ होतं आपल्यासाठी. एक म्हणजे रोजच काय नॉर्मल कामं करण्यापेक्षा एखाद दिवशी हे केलं ना, जरा कॉन्सन्ट्रेशनही वाढतं आपलं आणि आपल्यालाही काहीतरी केल्याचं कौतुक वाटतं. मला तर खूप आवडलेलं हे काम मी करत असताना. माझ्या घरी पण मी जे करत होते त्यांना खूप आवडत होतं हे. ते सगळं करून झाल्यानंतर मी थोडा वेळ सुकू दिलं. मग तिथं काचेचे जे मिळतात ना, तर ते फेविकॉलने असे चिटकून घेतले. रँडम चिटकवले मला जसं वाटतं तसं. आणि मग आहे ना, जो ॲक्रेलिक कलर असतो त्याच्याने मी कलर केलं आहे. मला ॲक्च्युली हे डोअरच्या बाहेर चिपकायचं आहे. तर मला असं वाटलं की रेड आणि येल्लो म्हणजे हळदी कुंकवाचं जे कॉम्बिनेशन असेल ना ते खूप छान दिसेल. त्यामुळे मी असं बनवलं त्याचं. आतल्या भागाला मी येल्लो कलर दिला आणि हे ही शीट जी आहे ना वरून ॲक्रेलिकचा बेस असल्यासारखा होता हा. म्हणजे व्हाईट कलर मी दिलेला नव्हता, ऑलरेडी ते तसा होता. तर त्याच्यामुळे त्याच्यावर कोटिंग जी कलरची आहे ना मला 2 वेळेस द्यावं लागत होते. आणि असं उभं करून ते सगळ्याचे त्याचे साईडचे कॉर्नर्स वगैरे सगळं बघून असे प्रॉपर द्यायचे. नाहीतर काही ठिकाणी कलर करायचा राहून जातो, जे की चांगलं नाही दिसत. तसं सगळं कलर करून घेतला, जे लाईन्स असतात त्याच्यावरही केलं. आणि त्याच्यानंतर मी बाहेर म्हणजे रेडवाला कलर दिला. ह्या काचांवरही तुम्ही कलर दिला तरी काहीच प्रॉब्लेम नसतं, कारण काचावर कलर जो आहे तो निघून जातो, वाळल्यानंतरही निघतो, ओला असतानाही निघतो, म्हणून काही अडचण नाही आहेत. तर रँडमली तुम्हाला जसं वाटतं तसं कलर द्या. वेगवेगळे कलर पण तुम्ही देऊ शकतात. मला ह्या कॉम्बिनेशनमध्ये आवडला होता, मी केला असं. कसं वाटतं मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
माझं फर्स्ट ट्राय आहे हे. हां, आणि फर्स्ट ट्रायच्या हिशोबाने पण जमतं आहे का हे सगळ्या गोष्टी. आणि हां, तुम्हाला अशाच कुठल्या प्रकारचे माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील ते मला नक्की सांगा. कारण लाँग व्हिडिओचा फॉर्मॅट एक काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यासाठी, जे की माझ्यासाठीही नवीन असेल, तुमच्यासाठीही असेल. आपण अशा नवीन नवीन गोष्टी शिकत जाऊ, ज्याच्याकडून जे माझ्या पण एखाद्या कामामध्ये एक म्हणजे नवीन गोष्ट शिकते तर चांगलं वाटतं ना आपल्याला. आणि तुम्हाला पण मला शेअर करता जमते की जे नॉर्मल एक्सपिरियन्स आहेत. डायरेक्टली असं हे न करता म्हणजे एकदम प्रो लेवलचे नाही आहेत. तर छोट्या छोट्या चुकातून काय मी शिकली आहे ते तुम्हाला सांगता जमेल. हे सगळं झाल्यानंतर मी रेड ह्याच्याने आणि बोटानीच ते वरचे वर आले होते ना ज्या पाईप्स, त्यालाच आहे ना वेलकमच्या ह्याला केलं आणि साईडला अशी गोल्डन हे केलं. खूप छान दिसत होतं. मला स्वतःलाच विश्वास नव्हता बसत की चलो यार मैंने भी कुछ बना लिया. खूप दिवसापासून मी ट्राय करत आहे बनवायचं, पण वेळ म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा त्यामुळे होत नव्हतं. बट यावेळेस जमलं राव. आणि भारी आणि खूप म्हणजे खूपच छान झालं. त्याच्यावरचा कलर निघून जातो, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. एखादा कापड किंवा आपल्या बोटांनी पण आपण असे हे कलर काढून घेऊ शकतो आणि काचा चमकायला लागतात. तर ह्याचा मी व्हिडिओ माझा जो अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तो मी टाकला होता. मिशोवरून मी हे घेतला होता काचा. 12 प्रकारचे वेगवेगळे शेप्स आहेत ते. एका ह्याच्यामध्ये 100 अशा मी जवळपास 150 रुपयाच्या त्या घेतल्या होत्या आणि त्यासोबतच ग्लू पण फ्री आला होता. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. बिगिनर्ससाठी मी म्हणते जास्त पैसे इन्व्हेस्ट न करता अशा कमी म्हणजे जे होणारे आहेत ना गोष्टी ते करून आपण नक्की ट्राय करू शकतो. हां, आणि लोकल शॉपमध्ये पण मिळत नाही असं गोष्ट नाही आहे. पण लोकल शॉपमध्ये थोडं महाग होते कारण त्यांच्या क्वांटिटी फिक्स ठरलेली असते की इतकेच घ्यावं लागेल वगैरे त्या टाईपमध्ये. त्यामुळे हे होतं. आणि ऑनलाईनमध्ये सध्या गोष्टी भरपूर स्वस्त आणि ऑफरमध्ये मिळून जातात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.